अहो, त्या भिकारणीला रुपया दिलात की. पैशाची काहीच का किंमत नाही तुम्हाला? तिचा तो प्रश्न होता. मी खिशात हात घालून हाताला आलेलं नाणं त्या भिकारणीच्या हातावर टाकलं होतं. रुपया आहे का आणखी काय आहे याचा विचार करण्याची वेळ नव्हती, मनस्थिती नव्हती. त्या क्षणाला मला तिच्या दृष्टीआड व्हायचं होतं. मी एकटा असतो तर ती दिसल्या दिसल्या तिनं ओळखू नये म्हणून वृत्तपत्र तोंडाआड धरलं नसतं. हमालानं सूचना केली, चला साहेब, गाडीची वेळ होत आली आहे. माझ्यापेक्षा तिला घाई होती. हमाला मागोमाग ती झाली. मला पण पाऊल उचलावं लागलं. नव्हे, उचललं. परंतु सारं शरीर थंड झालं होतं, मन बधीर झालं होतं. ती भिकारी, ते मूल, सारं स्टेशन गरगरलं. तिची एकदा भेट व्हावी म्हणून वेड्यासारखा फिरत होतो. तिला शोधत होतो. ती तशी गेली, हीच मोठी शिक्षा देऊन गेली. ती भांडून गेली असती तर माझ्या मनावरचं दडपण हलकं झालं असतं आणि मी तिला जाऊही दिलं नसतं. पण मरणारं माणूस जसं सांगून मरत नाही, तसं जाणारं माणूसही सांगून जात नाही. सुमारे 5 वर्षापूर्वीची गोष्ट. सकाळी 10चा सुमार होता. मी माडीवर वाचत बसलो होतो. खालून रामूची हाक आली, भाऊसाहेब, रोहिल्या आल्या, ती खाली या. अरे येऊ देत रे, त्याला कशाला हाक मारतोयस? आई म्हणाली. अहो, त्यासनी काय द्यायला नको का? जा, घाल जा शेरभर दाणं. पण रोहिल्या आल्या ती हा शब्द ऐकल्या ऐकल्या मी खाली आलो. लहानपणापासूनच मला त्यांच्याबद्दल विलक्षण कुतूहल वाटत आलं होतं. म्हाताऱ्या माणसांकडून त्यांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. ते भटकतं जीवन, ती फुलपाखरांची स्वच्छंदता, मनाचा आडदांडपणा आणि कसल्याही संस्काराच्या ओझ्याखाली न दबलेल्या वृत्तीचा मोकळेपणा, या सगळ्याचं एक आकर्षण निर्माण झालं होतं. वर्षातून एकदा गावच्या माळावर कलत्या दुपारी 10-12 पालं उतरत होती. गाढवं कुत्री यांनी तो ओसाड माळ सजीव होई. पोरं घोडी गाढवं ताणवत नदीला येत. जनावर पाणी प्यालं की परत टाचेनं पोटाला मारीत त्यानं धूम पळवीत. छोटीशी घोडी, पण वाऱ्यासारखी धावत, ना लगाम ना खोगीर. सायंकाळी दिवसाला पाठी टाकून बायकांचा घोळका पाण्याला येई. मातीचं डेरं आत हात घालून खळाखळा खंगाळत आणि भरून नेत. डेऱ्यात हिंदकळणारं पाणी केसातून खाली ओघळे, गळ्यालगतचं अंग भिजून निघे. ते मोठं लोभच दिसे. रामू पाटीतून दाणं घेऊन आला. अगे घेते, संधी म्हणाला. एका रोहिल्यानं ती पाटी हातात घेतली आणि फुसकारला. काय दिलं साहेब पाटील? चांगलं भरून दे की. त्यानं तुळशी कट्ट्यावर बसलेल्या पोरीला खुणावलं. पोरगी पाटी घेऊन जवळ आली. माझ्या डोळ्याला डोळा भिडवत म्हणाली, पाटील, ही भरून दे. कशाला देतोस एवढं भिकाऱ्यासारखं? बघ की किती माणसं आहे ती आमची. 14-1 वर्षाची पोर. चिताऱ्यानं कागदावर रेखाटावी तशी रेखाटली होती. गुलाबाची कळी उमलत चालली होती. उंचट शेलाटा बांधा रुंदावत होता. ती काय म्हणाली यापेक्षा ती काय आहे हेच मी पाहत होतो. पाटील, धर हे, आणते की भरून. तिला परत सांगावं लागलं. मीही तिच्या रूपाकडे पाहून पाघळलो. रामू, दे आणखी थोडं. तो काय देतोय? तू उठ की. किती धिटाई तिची. डोळ्याच्या भुवया वर उडवीत तिनं ती पाटी पुढं गेली. माझा स्पर्श तिच्या हाताला लागला.
क्षण एक तो स्पर्श तसा स्थिर ठेवून म्हणालो, रामू, घे ही पाटी. रामू घरचा गडी, तो देऊन तिला किती देणार होता. शेवटी आणखी थोडं मला द्यावं लागलं. मग तो उठला, खांद्यावर खोळ टाकली आणि पुढं झाला, काहीतरी त्यांच्या भाषेत बोलत. बाकीची पण उठली. मागं रेंगाळली ती पोरगी. डोळ्यातली मासळी आरपार हृदयात शिरली. संध्याकाळी नदीवर जावं, ती पाण्याला येईल या विचारानं मी एकटाच नदीवर गेलो. रोहिलीनी काखेत रिकामे माठ घेऊन येत होत्या. पायवाटेचा धुराळा झग्याच्या घोळानं उडत होता. थोडं जवळ आल्यावर दिसलं, ती पाण्याला आली होती. मी थोडंसं जवळ गेलो. माठावरनं ती हात फिरवत होती. माझा खाकरण्याचा आवाज ऐकून तिनं माझ्याकडे पाहिलं आणि ती हसली. सगळ्यांनी घडे भरून घेतले. पाण्यातल्या तिच्या उघड्या पोटऱ्या दिसताना माझ्या पायाखालची वाळू सरकत होती. तळव्याला गुदगुल्या होत होत्या. मी पुन्हा हळू खाकरलो. तिनं माठ उचलून डोक्यावर घेतला. हातानं झग्याचा घोळ पाण्यात भिजू नये म्हणून सावरीत सावरीत धारेबाहेर पडली. काठाला गेल्यावर तिनं परतून पाहिलं. मी तिच्याकडेच पाहतोय हे दिसताच ती लाजली. बरोबरीच्या सोबतीने थोड्या लांबल्या. ती मागे एकटी पाहून मी धडधडत्या छातीनं म्हणालो, और कितना दिन है यहां? तिचे डोळे लखलखले. यही तो होगा 3-4 दिन पटेल. बस? तो क्या यह हमारा गाव है? गाव या शब्दाबरोबर ती हसली आणि पुढं बघून निघून गेली. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात ते माठ, त्या स्त्रिया उजळून निघत होत्या. असा देखावा या मराठी मुलखात मी प्रथमच पाहत होतो. त्या स्त्रिया जशा दूर जात होत्या तसं ते दृश्य पृथ्वीच्या पाठीवर मोठं रमणीय दिसत होतं. दुसऱ्या दिवशी मी घराबाहेर पडलो आणि रोहिल्याच्या पालाकडे वळलो. 10चा सुमार होता. पालात लहान लहान मुलं आणि 3-4 म्हातारी माणसं होती. माझी चाहूल लागताच कुत्र्यांनी तोंड मोकळी सोडली. तशी ती बाहेर आली. तिनं कुत्र्यांना हुसकावलं. ती गुरगुरत गप्प झाली. आव आव पटेल आव. तिनं मानेनं खुणावलं. 5-6 पालं मागं टाकून मी गेलो. बाहेर तिनं बसायला टाकलं होतं, त्यावर बसलो. मी काहीसा गांगरलो. क्यों आए थे पटेल? यूं ही. क्या? तिनं तोंड वाचलं. नहीं, ऐसा कुछ नहीं, ऐसा ही देखने आया था. ती गुरगुरत हसली आणि पुढं म्हणाली, देखा? देखा तो? क्या देखा? यह तुम्हारा पाल और यह. मी तिच्याकडे बोट केलं. तोवर वरच्या पालातल्या म्हातारीनं हाक दिली, रैतुना, कौन आया गे? कौन नहीं गे? यहां का पटेल है, पटेल. अच्छा, तो तुम्हारा नाम रैतुना है? हाँ. आने से इतना नाम तो मालूम हुआ. अच्छा, चलो. नहीं, मगर क्यों आए थे? यह कहने कि जाने से पहले खबर देते जाना. कब गाव छोडोगे? तिला कोड्यात पडल्यावानी झालं. मी निघालो. ती स्तब्ध झाली. मागे एकदा दोनदा फिरून पाहिलं. पालाला धरून ती उभी होती. त्या दिवशी मी नदीवर गेलो नाही, का पालाकडे फिरकलो नाही. मला फक्त बघायचं होतं मी सांगितल्याप्रमाणे येते की नाही. पण सहसा असं घडून आलं नाही. ती एकटीच आली. गडबडीनं म्हणाली, पटेल, पटेल.
मी जेवत होतो. तिचा आवाज ऐकून बाहेर आलो. वेळ 10-11ची होती. ती खाली मान घालून म्हणाली, पटेल, अब हम जाते हैं. आणि ती जायला निघाली. अगं ठहरो, 2 रोटी लेके जाओ. आई, 2 भाकरी आण ग. आईनं भाकरी आणली, पण ती गोंधळली. मग मीच म्हणालो, अगं ही भाकरी मागाय आली. आईनं 2 भाकरी तिच्या हातावर सोडल्या. तिनं माझा शब्द पाळला. याचं मला अप्रूप वाटलं. चुलीवरची भाकरी जळाल्याचा वास आल्यानं आई आत गेली. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, रेतुना, अब कब आओगे? जल्दी ना? तिनं नकारार्थी मान हलवली. जाता जाता ती सांगायला आली होती. दुकानाचा बहाणा तिनं केला होता. त्यानंतरचे 2 दिवस उदास गेले. रैतुनाची आठवण व्हायची. आता कधी भेटते कोणास ठाऊक, या विचारानं मी अस्वस्थ व्हायचो. उगाच एक कल्पना आली. सध्याला विचारली, साहेबा, रोहिली कुठं पोस्ती केलीस? बोरगावला नव्ह काजी. 10 मैलावर गाव. मी दाखल झालो. पालात सगळेच लोक होते. अहो पटेल, इकडं कुठं? गावात काम होतं. तुम्ही लोक दिसताना इकडं आलो. आमचं गाव लवकरच सोडलं तुम्ही. एका गावात जास्त दिस कोण राहू देत या? मुश्किलीनं 3-4 दिस. आणखी थोडा वेळ रैतुनाच्या बासंग बोलत बसलो आणि येताना त्याच्या लहान पोराच्या हातावर 2 रुपये ठेवले. तेव्हा तो म्हणाला, अरे पटेल, चाय तर घेऊन जा. तो सामान आणायला दुकानात धावला. अधूनमधून रैतुना माझ्या संग बोलत होती. मी बोलत होतो. आई जळण आणायला पालाबाहेर होताच तिच्या अंगावर मी 10ची नोट टाकली. ती तशीच खाली पडली. पुन्हा उचलून मी तिच्या हातात कोंबली. असू दे उगीच. रैतुना, मी वर्षभर तुझी वाट पाहीन. विसरू नकोस. तिच्या आईची चाहूल लागली आणि आमचं बोलणं बंद झालं. कधी रात्र लांब, कधी दिवस, असं ते वर्ष संपलं. एका 3रे प्रहरी गावाच्या माळावर रोहिल्यांची 2 पालं उतरली. एक रैतुनाचं, दुसरं तिच्या चुलत्याचं. दुसऱ्या दिवशी सकाळी रैतुनाचा बाप तिच्यासह खंडणी मागायला दारात हजर झाला. रैतुना तुळशी कट्ट्यावर बसली. ती आपलं शरीर माझ्या नजरेतून चुकवून घेत होती. मी रामूला चहा करायला सांगितला. तेवढ्यात त्यानं मुलुकगिरीच्या गप्पा मारल्या. चहानं तर तो भलताच खुश झाला. वाड्याबाहेर पडताना रैतुना उठली. तिला नेमकी खड्यानं टिपली. कडूस पडताना मी तिच्या पालावर हजर झालो. तो पारव्याची पिसं काढत होता. बायको भाकरी थापत होती. रैतुना छोट्याला दगडानं खेळवत होती. मी येताच ती संकोचली. पटेल, पारवा खातो? हो खातो, पण आम्हाला ही जात सापडत नाही. हे बघ, तूच घेऊन ये धरून 5-6. करू की आपण? बघ, आज खा आमच्या इथंच. मी दचकलो. रोहिली कोण, त्यांच्या जेवतात का नाही हे माहीत नाही आणि नकारही देता आला नाही. तासाभरानं तिनं पाण्याचा लोटाच पुढं ठेवला. मुकाट्यानं जेवाय बसलो. ती वाढत होती म्हणून मी जेवत होतो. रात्री बऱ्याच उशिरा घरी आलो आणि माळाला साजिवंत कळा आली. पुढं 2 दिवसांनी पारव्याचा बेत मळ्यात झाला. रामूनं सगळी व्यवस्था केली. रैतुनानं सगळ्यांना वाढलं. पंक्तीला मोठी रंगत आली. रोहिली बेहद्द खुश झाला आणि जेवताना जेव्हा त्याचा तोल जाऊ लागला तेव्हा मला संशय आला, तो पिऊनही आला असावा. जेवल्यानंतर तर जवळजवळ तो संपला होता.
रामूनं त्याला मोकळ्यावर नेऊन टाकलं. रैतुनास रामूनं आग्रहानं वाढलं. ती जेवलीही भरपूर. हात धुताना म्हणाली, बहुत अच्छा और मजा भी आया. सच, असं म्हणत मी तिला जवळ घेतलं. सुटण्याचा प्रयत्न झाला, पण जमलाच नाही. मग मान माझ्या छातीवर स्थिरावली. माझ्या मनात तिच्याबद्दल होतं नव्हतं तेवढं तिला मी सांगितलं. ते ऐकून तिचं शरीर जडावलं. माझ्या अंगाला जास्त निपटलं. ते पुसत म्हटलं, हे सगळं खरं आहे. तू माझी आहेस, माझी. मी कधी अंतर देणार नाही तुला. तू मला सोडून जाऊ नकोस रैतुना. ती माझ्याबरोबर चालत होती. 2 फर्लांकाचं अंतर केव्हाच तुटलं. पालाबाहेर तिची आई झोपली होती. रैतुना लहान भावाला घेऊन आत झोपली. आम्ही परतलो. रामू म्हणाला, पोरगी मात्र फाकडू हाय बघा. काही केलं झोप येईना. मन अस्वस्थ झालं. मग तसाच उठलो आणि पालाच्या रोखानं चालू लागलो. पाल जवळ आलं तशी माझी गती मंदावली. कुणाला जाग आली तर. जमिनीशी वाकून पुढं झालो आणि पालाच्या फटीतनं आत शिरलो. माझ्या स्पर्शानं केवढी दचकली ती. तिचं मत होतं, आता आपण जाऊया. कदाचित यंदा माझं लगीन करतील. हे बघ, तसं झालं म्हणजे तू मला कळव. मग आपण कुठंतरी जाऊ. हवं तर लग्न करू आपण. हे तिला पटलं. खरं माझ्याबरोबर लगीन करून घेशील? होय, घेईन. कसम से? कसम से. त्यानंतर तिचा विश्वास अगदी दृढावला आणि स्वतःच्या सदऱ्या घागऱ्याकडे पाहून ती म्हणाली, मला साडी आणणार? हो, आणणार. अगदी बनारसी. पुढच्या 3च महिन्यात माझ्या आईचं दुखणं बळावलं. जगण्याची आशा दुरावली. तिनं जवळ बोलावलं आणि म्हणाली, अरे, मी तुझ्या ताईला शब्द दिलाय. तिची पोरगी तेवढी करून घे. मरते समयी माझा शब्द मोडू नकोस. घरचा एकुलता एक मुलगा तू. खर तर चाललं पाहिजे रे. माझ्या डोळ्यात देखत होऊ दे. माझ्या डोळ्यात देखत. हो ना, मी काहीच बोललो नाही. कशाला बोलतोय. आई अक्कानं तयारी केली. सुलभा घरात आली. प्राण सोडताना आई म्हणाली, ही घरची लक्ष्मी आहे. तिला लाथाडू नको. मला सांग. नाही ना रे लाथाडणार. तिचा जीव माझ्यासाठी घुटमळत होता. मी नाही म्हणालो. मग तिनं प्राण सोडला. सुलभाचा हात माझ्या हातात दिला होता. त्यानंतर 2 महिन्याची गोष्ट रामू सांगत आला. भाऊसाहेब, काल तुम्ही गावाला गेला होता आणि ती आली होती. कोण? ती रोहिल्याची पोरगी रैतुना. कुठाय मग ती? गेली. त्याच वेळेला गेली. मी तुमचं लग्न झाल्याचं सांगितलं. खा जेव म्हटलं, पण उभी पण राहिली नाही हो. तुम्ही कुठं हाय ती बी नाही विचारलं तिनं. गेली बघा. विष भिंडल्यावर शरीर जसं काळं ठिक्कर पडतं
तसा मी काळात ठिक्कर पडलो. मी माणूस नसून पशु आहे याची जाणीव झाली आणि त्याच क्षणी बाहेर पडलो. सारखा हिंडत होतो. नवी गावं, नवी स्टेशनं, बाजारपेठा, धर्मशाळा, भिक्षेकऱ्यांचे अड्डे. कधी अन्न असायचं, कधी नसायचं. जवळजवळ वेडच लागलं होतं. वाटायचं एकदा तरी ती भेटावी. माझं काय ऐकायचं ते न ऐकू दे, पण मी म्हणेन तिला, रैतुना माझी चूक झाली का? मला सांभाळून घे, पण मला सोडून तू नको जाऊस. हे म्हणायची माझी पात्रता नाही, पण काय करू गा? आईचा शब्द मला मोडता आला नाही रैतुना. मला नाही मोडता आला शब्द. आणि हे दुःख हलकं व्हावं म्हणून तिच्या कुशीत मनसोक्त रडलो असतो. संबंध आयुष्य रडलो असतो. पण ती कुठे भेटली नाही. ते दुःखाचं ओझं वाहत मी परत आलो. नेहमीप्रमाणे रोहिला रैतुनाचा बाप खंडणी मागायला आला. बरोबर बायको होती. दबकत मी विचारलं, पोरीचं लग्न केलंस काय रे? कशाला पटेल लगेन? अहो जातीला बट्टा लावला तिने, बट्टा. पोरगी वाईट निघाली. कवा आमच्यात असं होईत नाही. लग्ना अगोदर पोर वाढवलं. सांग कुणाचं हाय म्हणून मस्त मारलं. पर काय नाही सांगितलं तिनं. मग सगळ्या जमातीनं तिला दिलं पिटाळून. त्यानं आणखी काही सांगावं अशी माझी अपेक्षा नव्हती. त्यानं माझं दुःख जादाच दुःखित केलं. मी रामूला हाक मारली आणि म्हणालो, ए रामू, घाल बाबा याला काहीतरी. आणि माडीवर गेलो. साऱ्या दिशा अंधारून आलेल्या. दिवस जात होते. कधी हलकं वाटायचं, कधी जड वाटायचं. यात सुलभाचा काय दोष? उलट ती मला बरं वाटावं म्हणून घेऊन फिरायची, तीर्थयात्रा करायची. मलाही वाटायचं कदाचित कुठेतरी भेटेल आणि हे वागवत असलेलं तिचं ओझं कमी होईल. आणि जेव्हा ती अकस्मात दिसली, काखेला एक मूल, तोच अतिशय मळका पेहरावा, खंगून गेलेलं शरीर, पैशासाठी एका प्रवाशापुढं हात केलाय. त्यानंतर आता माझ्याच पुढं. मी दचकलो आणि क्षणात हातातल्या वृत्तपत्राआड तोंड दडवलं. हात पुढे येताच खिशात असलेलं नाणं टाकलं आणि पुढे सटकलो. गाडी पकडण्याची तिला घाई होती आणि माझ्या अंगाला अनंत इंगळ्यांनी दंश करावा अशा वेदना झुंबत होत्या.